अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना स्वामी प्रकट दिनानिमित्त कुठलीही सेवा करायला जमणार नाहीये, ज्यांना कुठलंही पारायण करायला जमणार नाहीये, कुठल्याही अडचणीमुळे, जर तुम्ही जॉबला जात असाल किंवा लहान बाळ असेल घरामध्ये किंवा सुतक आलं विटाळ आला मध्येच, ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य झालं नाही किंवा ज्यांना वेळ नाहीये, तर त्यांच्यासाठी मी आज खूप सुंदर अशी सेवा सांगणार आहे. जरी तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, येत्या 20 मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण 28 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत आपण 21 स्वामींच्या सारांश पारायण करणार आहोत. कोणी 11 करणार असेल, कोणी 7 पारायणे करणार असेल. बरेच जण तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहेत, बरेच जण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहेत. 11 माळी 21 माळी जसं जमेल तसं. पण बघा, असे काही भक्त आहेत की ज्यांना मनापासून स्वामींची सेवा करायची आहे, पण कुठल्या ना कुठल्या अडचणीमुळे त्यांना स्वामींची कुठलीही सेवा करणं शक्य होणार नाही किंवा कुठलेही नियम पाळणं त्यांना शक्य होणार नाही. मग अशा भक्तांनी कोणती सेवा करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या सेवेचं फळ मिळेल आणि स्वामींचा कृपाआशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील. बघा, आपण जी काही तोडकी मोडकी सेवा करतो ती स्वामी चरणांजवळ पोहोचते. स्वामी आपल्या प्रत्येक सेवेचा स्वीकार करत असतात आणि आपल्या सेवेचं फळ देत असतात. बघा, आपण दिवसातून फक्त एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी सुद्धा स्वामी त्या सेवेचं आपल्याला फळ देत असतात. ती सुद्धा सेवा कधीच स्वामी ठेवत नाही. स्वामींना, आणि स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, स्वामींना आपण कोण आहोत काही देणारे. स्वामीच आपल्याला भरभरून देत असतात. फक्त त्यांना एकच अपेक्षा असते की माझ्या भक्ताने माझी मनापासून सेवा करावी, त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल भक्ती हवी, निस्वार्थ भक्ती, निस्वार्थ त्याने सेवा करावी, त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम हवं. स्वामी त्यांच्या भक्तांच्या मनात त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे, किती ते निस्वार्थपणाने भक्ती करतात, त्यांच्यावर किती विश्वास ठेवतात हे स्वामी बघतात आणि मग त्यांना त्यांच्या सेवेचं फळ देत असतात. बघा, स्वामींना आपल्याकडनं खूप काही अपेक्षा नसते की तुम्ही इतके पारायणे करा, इतकी तुम्ही सेवा तुमच्याकडनं झालीच पाहिजे तर तुम्ही करा. सेवा करणं हे आपल्या भक्ताचं काम आहे, कारण की त्यामुळे आपले भोग कमी होत जातात, आपले प्रारब्ध नष्ट होतात आणि आपलं आयुष्य सुकर होत जातं. आणि स्वामींना पण सोपं जातं की आपले भोग कमी करणं किंवा आपल्याला मार्ग दाखवणं. सेवेमुळे स्वामींना पण या सगळ्या गोष्टी ह्या सोप्या जातात. आपल्याला मार्ग दाखवणं, आपल्या पाठीशी ते उभे असतात. पण बघा, सेवा करणं हे आपल्या भक्तांचं काम आहे आणि ती आपण केलीच पाहिजे. जशी जमेल आपल्याला तशी आपण सेवा करावी. स्वामी नाही म्हणत आपल्याला की तू तुझे कामधंदे सोडून सेवा कर, तू तुझा संसार सोडून सेवा कर. स्वामींना ते अजिबात आवडत नाही. आणि असंही नाही की स्वामी फक्त कष्टाला फळ देत असतात. बघा, आपण जर कामधंदे सोडून फक्त सेवाच करत बसलो आणि स्वामींना आपण फक्त मागतच बसलो तर अशा वेळेस स्वामी आपल्याला काहीच देणार नाही. आपण आपले काम करून कष्ट करून आपण जो काही आपल्याला वेळ मिळतो दिवसभरातून 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास 1 तास, तो वेळ आपल्याला आपल्या स्वामींच्या सेवेसाठी द्यायचा आहे. स्वामींना आपले कामं सोडून आपण सेवा करत बसलो आवडणार नाही. स्वामींना हे कधी आवडणार नाही की आपण आपले कामं सोडून आपण सेवा करत बसलेलो आहोत आणि फक्त आपण त्यांनाच मागत आहोत आणि आपण कुठलेही कष्ट करत नाही का कुठलेही काम करत नाही. बघा, कष्ट तर आपल्याला करायचीच आहे, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. कष्ट करणंच आहे आणि ते प्रत्येकाला करावेच लागतात, तेव्हाच आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळतं. पण बघा, आपण आपल्या कामातला किती वेळ काढू शकतो, आपण आपल्या कामातून किती वेळ काढून आपण स्वामींना देऊ शकतो हे आपण ठरवायचं. आणि जो काही तुम्ही वेळ देऊ शकत असाल 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास, तो वेळ आपल्याला स्वामींच्या सेवेसाठी द्यायचा आहे. मोजून 5 मिनिटं जरी तुम्ही स्वामींची ही सेवा केली, अगदी मनापासून केली, पूर्ण श्रद्धेने केली, स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी राहतील, त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असेल. आणि जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जातं. खरंच सांगते, जर स्वामी आपल्या सोबत असतील ना, त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असेल, त्यांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला भिण्याची काहीच गरज, कारण की साक्षात ब्रह्मांड नायकांचा हात आपल्या डोक्यावर आहे. आणि त्यामुळे आपण कितीही मोठं संकट आलं किंवा कितीही मोठी अडचण आली तरी सुद्धा आपण त्यांना सहज पार करून जातो. आणि स्वामी आपल्याला तेवढी ताकद सुद्धा देतात की आपण त्यातून सहज ते संकट आपण पार करून जाऊ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य नसेल, त्यांनी तुम्हाला जमेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही, ना तुम्हाला कुठलंही पारायण करायचं आहे, ना तुम्हाला कुठल्याही ग्रंथाची आवश्यकता आहे, ना तुम्हाला जपमाळ लागणार आहे, ना तुम्हाला इतर कुठलीही गोष्ट लागणार आहे. तर ती सेवा कोणती आहे ते आपण जाणून घेऊया. ती सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्हाला कुठलीही सेवा करणं अजिबात शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा.
स्वामी नेहमी तुमच्या सोबत असतील, स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असेल आणि तुम्हाला नेहमी ते प्रत्येक वेळेस मार्गही दाखवतील, तुम्हाला प्रत्येक संकटातून ते बाहेर सुद्धा काढतील, फक्त आणि फक्त या प्रभावी सेवेने. नामस्मरण म्हणजे काय? आता प्रथम तर आपण हे बघूया की नामस्मरण म्हणजे काय. नाम स्मरण, नाम आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, या नावाचा आपल्याला जप करायचा आहे. आपल्या गुरूंचं नाम श्री स्वामी समर्थ, आपल्याला या मंत्राचा, या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, म्हणजे आपल्याला त्यांचं नाम जप करायचं आहे. आता जेव्हा आपण त्यांचा जप करतो, जेव्हा त्यांना आपण आठवतो, त्याला नामस्मरण असं म्हणतात. आणि स्वामींना नामस्मरण अतिशय प्रिय आहे. तुम्ही कुठलीही सेवा करू नका ना, तुम्ही कुठलंही पारायण करू नका, पण तुम्ही फक्त दिवस रात्र तुम्ही फक्त नामस्मरण करा. हे स्वामींना इतकं प्रिय आहे ना, कुठल्याही सेवेपेक्षा किंवा कुठल्याही नियमांपेक्षा स्वामींना खूप जास्त प्रिय आहे ते म्हणजे नामस्मरण. जे स्वामींचे परमभक्त होते जोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, हे फक्त नामस्मरणामुळे स्वामींच्या इतके जवळ होते. बघा, आपण इतके मोठे नाही, पण आपण नक्कीच नामस्मरण आपण करू शकतो. आणि जी व्यक्ती सतत नामस्मरण करते, ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये सतत श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण सुरू असतं, बघा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, त्या व्यक्तीच्या वाणीमध्ये एक वेगळाच प्रभाव असतो आणि ती व्यक्ती जे बोलते ते सत्य होऊ लागतं. एवढी ताकद या नामस्मरणामध्ये असते. नामस्मरण म्हणजे काय? बघा, आपण श्री स्वामी समर्थ या नावाने आपण स्वामींना हाक मारतो, त्यांना आठवत असतो आणि स्वामींचं सुद्धा लक्ष आपल्याकडे सहज जातं आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. खरंच सांगते, नामस्मरण इतकी प्रभावी सेवा नाहीये आणि नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की ज्या सेवेला कुठलाही नियम नाहीये, ज्या सेवेला कुठलंही बंधन नाहीये. तर तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपण एका गर्दीमध्ये आहोत आणि आपल्याला जर कोणी आपल्या नावाने हाक मारली तर आपण सहज वळून बघतो की कोणी आपल्याला हाक मारली. तसंच नामस्मरण सुद्धा आहे. जेव्हा आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारतो, त्यांना आपण आठवतो, तेव्हा स्वामींचं सुद्धा लक्ष आपल्याकडे जातं आणि स्वामी सुद्धा बघतात की कोणता भक्त मला अगदी मनापासून हाक मारत आहे किंवा कोणता भक्त अगदी मनापासून माझं स्मरण करत आहे, कोणता भक्त माझं नामजप करत आहे. आणि स्वामी नेहमी बोलायचे की जो माझं नामस्मरण करेल, तो माझ्या नामाचा जप करेल, त्याला मी आयुष्यभर जपेल. लक्षात घ्या, याच्यावरूनच आपल्याला कळतं की नामस्मरणामध्ये किती मोठी शक्ती आहे, किती मोठी ताकद आहे. लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की जो माझं नामजप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल. यावरून तुम्हाला समजलं असेलच की नामस्मरण आपण जेव्हा जेव्हा करू तेव्हा तेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात. आणि हे नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही करू शकता. याला तुम्हाला कुठलाही वेळ काढण्याची गरज नाहीये आणि याला कुठलाही तुम्हाला नियम पाळण्याची गरज नाही. तुम्ही चालता फिरता, जॉबच्या ठिकाणी, अगदी घरातलं स्त्रियांनी कुठलेही कामं करताना, स्वयंपाक करताना, भांडी घासताना, कपडे धुताना, तुम्ही कुठलंही काम करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. इतकी मोठी शक्ती या नामस्मरणामध्ये आहे. बघा, तुम्हाला काही जमलं नाही, तुम्ही फक्त नामस्मरण करा, तरी सुद्धा स्वामी तुमच्या नेहमी सोबत असतात, नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि आपल्याला प्रत्येक संकट सोडत असतात. प्रत्येक अडचणीतून ते आपल्याला मार्ग दाखवत असतात, फक्त आणि फक्त या सेवेमुळे, फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे. त्यामुळे आपल्याला काही करणं शक्य नसेल, कुठलीही सेवा करणं शक्य नसेल, कुठलंही पारण करणं शक्य नसेल, कुठलाही नियम पाळणं शक्य नसेल, तर अजिबात खंत वाटू देऊ नका. कारण की तुम्हाला ही सेवा करायची आहे, ते म्हणजे नामस्मरण. नामस्मरण तुम्ही सुतक आला तरी तुम्ही नामस्मरण करू शकता, विटाळ आला तरी तुम्ही नामस्मरण करू शकता, मासिक धर्म आला तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याला कुठलंही बंधन नाही आहे. त्याच्यामुळे अजिबात असं खंत वाटू द्यायची नाही की मला कुठलीही सेवा करायला जमणार नाही किंवा मी करू शकत नाही. अगदी बघा, आपल्याला सगळ्यांना वाटतं, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना वाटतं की आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे आणि निमित्त माझ्याकडनं काही ना काही स्वामींची सेवा घडलीच पाहिजे. आणि बघा, पण काहींना काही कारणामुळे शक्य होत नाही, मग त्यांनी नक्कीच नामस्मरण ही सेवा करावी. तुम्हाला जेवढा वेळ मिळतो तुम्ही तेवढ्या वेळामध्ये ही नामस्मरण सेवा करू शकता. अगदी मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कधीही कुठेही आणि कोणतंही काम करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि जरी तुम्हाला कुठली सेवा करायला जमलं नाही तर तुम्ही नक्कीच नामस्मरण करत राहा. स्वामींना ते अतिशय प्रिय आहे आणि यामुळे आपण स्वामींच्या अगदी जवळ जातो, फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे. चला, ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.